नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. प्रत्येक ठिकाणी भोगीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर आमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवे हरभरे घेतलेले आहेत, हे घेवड्याच्या बिया आहेत, गाजर घेतलेलं आहे, घेवड्याचे शेंग आहे, वाटाणा आहे फ्रेश, पावटा घेतलेला आहे, बटाटा आणि वांगी घेतलेले आहेत आणि हे वाटण बनवून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि थोडंसं बीट घातलेलं आहे आणि हे दुसरं वाटण तीळ, खोबरं आणि शेंगदाणे असं घेतलेलं आहे. हे लाल तिखट घेतलेलं आहे, चिंचेचा कोळ आहे आणि हे लसणाच्या पात घेतलेले आहे आणि तमालपत्री घेतलेली आहे मी, गूळ, मीठ, लाल मिरची एक घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे फोडणीसाठी आणि आपल्याकडे जर असतील कोणते घरगुती मसाले, गरम मसाला वगैरे तर तो घेतलेला आहे. आता मी एक भांडं ठेवलेलं आहे चुलीवरती गरम करायला. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि चुलीवरती कसं पटकन गरम होतं तर पटकन मी ह्याच्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे आणि लगेचच यामध्ये आपण सगळ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. आता ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा आपण भाजून घ्यायच्या आहेत आणि एक 5 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत. यामुळे काय होतं की प्रत्येक भाजीचा असा वेगवेगळा वास असतो, तर तो कच्चा वास निघून जाण्यासाठी हे हलक्याशा आपण परतून घ्यायच्या आहेत. यामुळे भाजीला वेगळीशी चव येते. नुसतं हळदीमध्ये थोडंसं हे आपण परतून घेऊन एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. यामुळे भाजीला खमंग अशी चव येते. तर आता हे सगळ्या भाज्या मी एकत्र मिक्स केलेल्या आहेत आणि त्या भांड्यामध्ये घालून छान अशा परतून घ्यायच्या आहेत. एक 5 मिनटं त्याला छान अशी वाफ लागून द्यायची आहे. सगळ्या अशा भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत, मिक्स करून एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला एक छान अशी चव येते. आता 5 मिनटं झालेली आहेत, तर आता हे आपण काढून घेऊयात. आता हे मिक्स केलेले भाजी एक वाफवून घेतलेली आहे ना थोडीशी, तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात आणि नंतर मग आता आपण भाजीला फोडणी घालायची. तर आता हे मी काढून घेते. आता परत एकदा यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी घालायची फोडणीसाठी. पहिलं मोहरी छान तडतडल्यानंतर तमालपत्री, एक वेलची आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे लाल, आणि आता हळद घालायची. हळद छान अशी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मसाले बनवून घेतलेले आहेत वाटण, तर ते घालायचं आहे. आता मी पहिला तीळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याचं वाटण घातलेलं आणि लगेचच कांदा, टोमॅटो आणि थोडंसं बीट घातलेलं, म्हणजे छान असा रंग येतो म्हणून. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्येच मी थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घातलेली, त्यामुळं वरून मी काही घातलेली नाही आहे. आता यामध्ये माझ्याकडे होते गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला मी घातलेला आहे आणि चवीनुसार थोडासा चवीसाठी गूळ घातलेला आहे. तर गुळामुळे एक छान चव येते. आणि हे कांदा लसूण मसाला आपला घरगुती घातलेला आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चिंचेचा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, चिंचेचा कोळ. यामुळे एक भाजीला छान चव येते. आता थोडंसं पाणी घालून हे छान मिश्रण भाजून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही छान अशी भाजून घ्यायची आणि यामध्ये हे आपण मगाशी भाजून घेतलेले सगळे वाफवून घेतलेले थोडेसे या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
म्हणजे ह्या मसाला सगळा ह्या भाज्यांना लागला जातो. एकजीव करून घ्यायचं सगळं. अशा पद्धतीने मस्त अशी एकजीव करून घ्यायची ही भाजी. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे गरम पाणी घालायचं, त्यामुळे एक रंग छान येतो भाजीला. आता मी मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे. मसाला राहिलेला शिल्लक तो त्यामध्ये गरम पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे. तर आता छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही कशी उकळी यायला लागलेली आहे आणि छान रंग पण आलेला आहे. तर आता हे शिजवून घ्यायचं आहे आपण भाजी शिजेपर्यंत. आता झाकून आपण थोडा वेळ ही शिजवून घ्यायची आहे. तर बघा आता मस्त अशी भाजी झालेली आहे आपली. तर अशा पद्धतीने यंदाच्या भोगीला तुम्ही नक्की भाजी बनवून बघा. खूप छान लागते चवीला. आणि तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर खा भोगी रहा निरोगी. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की भोगीची भाजी बनवून बघा. अप्रतिम लागते आणि चुलीवरची भाजी तरी कोणतीही भाजी असू दे खूप खूप सुंदर लागते. तर तुम्ही यंदा भोगीला ही भाजी नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.